तुम्हारी बागी हरकतें दिन ब दिन बढ़ती जा रही है। तुम जानते हो ये शाही सल्तनत के सामने तुम कुछ भी नहीं। यहाँ पे राज सिर्फ अली आदिल शाह करते हैं। मरा हाथ बन जाओ उनका, मैं तुम्हें बादशाह की पनाह में ले जाऊंगा। कोणाचे गुलाम व्हायचे आणि कोणाचे भक्त व्हायचे हे प्रभू रामचंद्राने ठरवायचे. आपण तसली कशाला घेता खान साहेब? ज्याचे जैसे असेल त्यास तैसे फळ मिळेल. अपनी सब शेखी भूलकर इस अफजल खान से गले मिलो. आओ सिवा, आओ. राजांचे सारे गुन्हे माफ करून खानानं राजांना आलिंगन देण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचं भाग्य आपल्या कवेत घेऊन कुतरून टाकण्यासाठी आपले विशाल बाहू पसरले. खानानं राजांना आपल्या मिठीत घेतलं आणि खानानं दगा केला. कटारीचा वार त्यानं राजांवर केला. पण राजे नरसिंहाचे अवतार असते. क्षणार्धात वाघ नखे खानाच्या पोटात खुपसून खानाचा कोथळाच बाहेर काढला. खान मारला गेला. स्वराज्याचे भाग्य सही सलामत सुटले.